fasting and praying, ज्यावेळेला आम्ही उपवास प्रार्थना करतो or different sorts of prayer, आणि वेगवेगळ्या प्रार्थना करतो, there is only 3 answers in Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये 3च उत्तर आहेत. Either he will say yes, your prayer is granted, आणि एक तर तो असं म्हणेल होय तुझी प्रार्थना स्वीकारण्यात or आली, he may say wait, it will be done. आणि मग दुसरा तो असं म्हणेल तू थांब ते होणार आहे, Third, he may say no. आणि तिसरं म्हणजे नाही असं तो म्हणेल. Only 3 answers. फक्त हे 3च उत्तर आहे. You need to understand what God is speaking to us and what God is saying in our situation. आणि आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही हे समजून घ्यायला हवं की प्रभू मला काय उत्तर देतात. Don't implement your will, he should accomplish, but allow God to have a free choice regarding your problem, your challenge and your issue. आणि आम्ही परमेश्वरावर दबाव आणायचं नाही की प्रभू तू हेच केलं पाहिजे, तर परमेश्वराला परवानगी द्या की त्याचं जे कार्य आहे ते तुमच्या जीवनामध्ये करावं. Allow his time, in his time he makes all things beautiful. आणि त्याच्या वेळामध्ये तो सर्व गोष्टी चांगल्या करतो. Don't try to bind God in your timetable and tie him. In 21 days I want to see miracle and miracle should happen. Don't tie yourself. Don't tie God in your prayers. आणि आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही प्रभूला बांधायचं नाही की ह्या 21 दिवसांमध्येच प्रभू मला चमत्कार बघायचा, माझीच मर्जी पूर्ण व्हायला, माझीच इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. बरेच प्रार्थना देवानं उत्तर दिलं नाही म्हणून आमेन म्हणायला पाहिजे. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर प्रभू देत नाही म्हणून आम्ही आमेन म्हणायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड म्हणूया. Praise the Lord. बरेच वेळा चुकीची प्रार्थना केलेली आहे. पुष्कळ वेळा आम्ही चुकीची प्रार्थना करतो, नंतर आपल्याला लक्षात आलं, नंतर आपल्याला लक्षात येतं, त्यावेळेला लक्षात नाही आला, त्यावेळेला लक्षात नाहीये. लागताच जर प्रभू दिला असता, लगेच जर प्रभू दिला असतं आपलं अवघड झालं असतं, तर आपलं अवघड झालं. आपण सायकॅट्रिक पेशंट झालो असतो कदाचित. But praise God, some of the prayer God has not heard. Praise God. प्रभूला धन्यवाद असतो, काही प्रार्थना प्रभू नाही. So when you're praying to God, don't try to tie with the boundaries. Give freedom to God. Let His will be done in my life. आणि आम्ही ज्यावेळेला प्रार्थना करतो की प्रभूला आपल्या वेळेमध्ये आणि मर्यादा घालून द्यायचं नाहीये, तर परमेश्वराला परवानगी द्यायचं की त्याच्या वेळेमध्ये त्याच्यानुसार त्याने आमच्या जीवनात कार्य करावं. Some of the things which God is doing in our life is like a doctor or surgeon which He deals. आणि काही गोष्टी प्रभू आमच्या जीवनामध्ये करतो जे जसं आहे की एखादा सर्जन किंवा डॉक्टर आमच्या शरीरावरती कार्य करतात. To deal with our tumors and to deal with our problem, doctor has to mess up with the outward body to remove inside problem. आणि जे डॉक्टर आहे आमचा ट्यूमर काढण्यासाठी ते आमच्या शरीरावरती शस्त्रक्रिया करावी लागते ह्यासाठी की आतला ट्यूमर काढावा And to bring healing to us. आणि मग आम्हाला आरोग्य प्राप्त In व्हावं. the same way, तशाच प्रकारे sometimes God has disturbed our outside world. आणि काही वेळेला परमेश्वर आमचं बाहेरचे जग हलवून टाकतो. He has disturbed you and me. आणि तो तुम्हाला आणि आम्हाला त्रासनीत असं करून टाकतो. So that He may remove the problem from your life. यासाठी की आमच्या जीवनातून ती समस्या काढून टाकावी. Can we say amen? Amen. आम्ही म्हणतो प्रभू समस्या पण नको, साप पण मरू नये, काठी पण तुटू नये, दोन्ही जिवंत राहावं असं काहीतरी कर. We try to behave like आणि that. अशा प्रकारे आमची कृती असते. Sometimes God shakes us and He moves us and brings into such a situation. He messes so that to heal and bring healing to our soul and our spirit. काही वेळेला परमेश्वर आमचं जग हलवून टाकतो, आम्हाला त्रासित व्हावं लागतं ह्यासाठी की आमची जी समस्या आहे त्याच्यातून आम्हाला सुटकारा मिळावा. We may become what He wants us to be. आणि आम्ही तसं बनावं जसं परमेश्वराला इच्छा आहे की आम्ही बनावं असं तो आम्हाला बनवतो. Can we say hallelujah? हालेलुया. अभी कुछ अगर तुम लोग ऐसा स्थिति में जा रहे हैं, डिस्टर्बेंस, मेस, you just believe divine doctor is working in me. आमेन. आमेन. जर आम्ही अशा प्रसंगातून जात आहे तर आम्ही विश्वास ठेवायला हवा की दैवी डॉक्टर आमची शस्त्रक्रिया करत आहे यासाठी की त्याला जसं आम्हाला बनवायचं आहे तसं आम्ही बनावं. Can we say amen? आमेन. He never does wrong thing in your life. आणि चुकीच्या गोष्टी तो कधीच आमच्या जीवनात If you love the Lord, जर आम्ही प्रभूवर प्रेम करतो He will never allow wrong thing and never does wrong thing in our life. आणि चुकीच्या गोष्टी तो परवानगी देत नाही, चुकीच्या गोष्टी तो घडवून आणत But नाही. whatever is happening in our पण life, जे काही आमच्या जीवनात but घडतं if our life is shaking and breaking, आणि आमचं जीवन हलवून सोडलेलं आहे
you that you're working in me. आणि आम्ही असं म्हणायला हवं, प्रभू तुला धन्यवाद असो कारण तू माझ्या जीवनात कार्य करतो. सर्व काही कल्याणकारक माझं. सर्व काही कल्याणकारी करणारा देव तो Can आहे. we say amen? Amen. We'll read one scripture. एक वचन वाचूया. See what Paul is saying. पाऊल या ठिकाणी काय म्हणतो. 2 Corinthians chapter 4. दुसरे कोरिंथीयांस पत्राचा 4था अध्याय 16 आणि 17 वचन. 16 आणि 17 वचन. See what Paul is saying. पाऊल या ठिकाणी काय म्हणत आहे. His view or the prospect of the way of looking to the situation. See what he says. आणि जे समस्या आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पाऊलाचा काय आहे तो काय म्हणतो बघूया. 16 आणि 17 वचन. 16 आणि 17 वचन. Let's read 1, 2, 3 start. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आमेन. आमेन. आणखी एकदा हे 17 वचन वाचूया. 17 वचन आणखी एकदा वाचूया. सर्वजण वाचायचं हा. ठीक आपण आहे. सगळेजण वचन वाचू. 1, 2, 3 start. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. हालेलुया म्हणे. हालेलुया. We say hallelujah. हालेलुया. I want you to little focus before I could close for 5 minutes more and then I will. आणखीन 5 मिनिटं पुढे आपण पाहूया. Your trial, your testing, your tragedies are working for you and for your better. आणि आमचं जे संकट आहे, आमच्या ज्या परीक्षा आहे, ते आमच्या चांगल्यासाठी त्या आहेत. God is using them for His purpose to achieve in your life. आणि परमेश्वर त्याचा उपयोग करून घेतो की देवाचा उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावा. You don't understand now, आणि आपल्याला आता कळत नाही, but if you love the Lord, पण जर आम्ही प्रभूवर प्रेम करतो keep on trusting in His love and आणि त्याचं faithfulness, प्रेम, त्याचं विश्वासूपणावरती आम्ही भिस्त ठेवतो, you will realize He's working according to His purpose. आणि आपल्याला हे कळून येतं की त्याच्या उद्देशानुसार परमेश्वर कार्य करत आहे. Can we say amen? आमेन. So if you don't understand sometimes, आणि काही वेळा आम्हाला काही समजत नाही it's hurting us, आणि ते आम्हाला खूप दुःखदायक वाटतं it's tormenting us. आणि आपल्याला खूप त्रासदायक वाटतं. You have to look to God. आम्ही प्रभूकडे पाहायला हवं I thank you, they are working according to आणि your असं purpose. म्हणायला हवं, प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तुझ्या उद्देशानुसार तू कार्य करत आहेस. Because God is faithful. कारण परमेश्वर विश्वसनीय आहे. God does not do something unless it has to be. It has to be done. It has to be done. आणि परमेश्वर उगीचच करायचं म्हणून काही गोष्टी करत नाही. जे गरजेचं आहे तेच. जे गरज आहे त्याच गोष्टी परमेश्वर करतो. Can we say amen? आमेन. So I want to encourage you, my brothers and sisters. मला उत्तेजन करू द्या माझ्या बहीण In भावांनो. the book of Jeremiah chapter 18 we will read. इर्मया याचा 18वा अध्याय आपण पाहूया. 4 आणि 6 वचन. 4 आणि 6 वचन. Jeremiah chapter 18 18वा अध्याय, इर्मया 18वा अध्याय verse 4 and verse 6. 4 आणि 6 वचन. या वाचूया आपण चौथा प्रथम वाचू. 1, 2, 3 start. कुंभार मातीचे पात्र घडत होता, ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. And we say amen. Verse, next verse 6. 6 वचन. 1, 2, 3 start. हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा कुंभाराच्या हातात माती असते तसेच तुम्ही माझ्या हातात आहात. You say amen. आमेन. God has a right over our lives. आणि आमच्या जीवनावरती परमेश्वराचा अधिकार आहे. But one thing we are sure this morning पण time, एका गोष्टीची खात्री आम्हाला आहे that everything works out for good those who love and called according to His आणि purpose. परमेश्वराचे जे प्रेम करतात त्याच्या उद्देशासाठी त्यांना पाचारित केलेले आहे, त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळून कल्याणार्थ होतात. It happened with Abraham. कल्याण. आणि ते कल्याणार्थ होतात. ते कल्याण अब्राहमाच्या जीवनात घडलं. आणि ते कल्याण अब्राहमाच्या जीवनामध्ये That घडलं कल्याण happened in the life of Joseph. आणि योसेफाच्या जीवनामध्ये घडलं You know, the कल्याण has happened in that widow lady. आणि and the त्या son. विधवा आणि तिच्या मुलाच्या जीवनामध्ये ते कल्याण It घडलं. happened in Lazarus.
spirit you need to say, आणि आमच्या आत्म्यामध्ये आम्ही असं म्हणायला हवं, He is working everything for good for me. आणि तो सर्व गोष्टी माझ्या चांगल्यासाठीच करत आहे. So Bible says very important scripture. आणि खूप महत्त्वाचं वचन पवित्र शास्त्र सांगतं, ये विश्वास रख के आणि हा विश्वास ठेवून सब कुछ मेरा कल्याण के लिए प्रभु कर रहा है. सगळं काही प्रभू माझ्या कल्याणार्थ करत ये आहे. विश्वास रख के वचन वाचना आणि है. हा विश्वास ठेवून आम्ही हे वचन वाचायचं आहे. Book of Hebrews chapter 10 हेब्रूकरास पत्र 10 अध्याय and verse 35 and 36. आणि 35 आणि 36 36 वचन. वचन. चला आपण एकत्रित वाचू. एकत्रित वचन काय वाचतो. म्हणते पहा, फार सुंदर वचन आहे. खूप सुंदर वचन आहे. ओके, 1 2 3 स्टार्ट. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्याला म्हणे आपलं धैर्य सोडू नका, कारण असं कोणी आपलं धैर्य सोडू नका, त्याचा प्रतिफळ मोठा आहे. त्याचे प्रतिफळ मोठे आहे. Let's read verse 36. 36 वचन. 1 2 3 start. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. हालेलुया. अरे काय आपण काय जम्मू काश्मीर. 1 2 3 हालेलुया. हालेलुया. And God says, now listen carefully. आता खूप काळजीपूर्वक ऐका. Sometimes we throw our confidence. आणि काही वेळेला आमची खात्री आम्ही सोडून देतो. The Bible which we read, the scripture, आणि हे जे वचन आपण वाचलेलं आहे, do not throw your confidence, it has a great reward. आणि तुम्ही वचन असं म्हणते की तुमची जी खात्री आहे तुम्ही सोडून देऊ नका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला फलप्राप्ती आहे. मोठं फलद्रुपी आहे. आणि खूप वचनानुसार मोठी फलप्राप्ती आहे. म्हणून सोडून देऊ नका. आणि म्हणून आमची खात्री आम्ही सोडून द्यायचं नाही. शेजारला म्हणूया थोडा 2 मिनिट. वचन शेजाऱ्यांना असं म्हणूया, तुझं खात्री टाकू नको, सोडू नकोस. तुमची खात्री सोडून देऊ नका, त्याला मोठं प्रतिफल. आणि त्याच्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. हालेलुया म्हणूया. हालेलुया. हालेलुया म्हणूया. हालेलुया. 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 Praise the Lord. Praise the Now Lord. listen carefully. खूप काळजीपूर्वक ऐका. You know, we throw our confidence. How we throw our confidence? आणि आम्ही आमची खात्री सोडून देतो. आम्ही ते कसं बरं सोडून देतो? And there is a tormentation, and there is a trouble in our life. आणि आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला खूप संकट येतात, खूप त्रास होतो, We throw our confidence. आमची खात्री आम्ही सोडून देतो. आता चर्चला जायचं नाही आपल्याला. आता काय आपण चर्चा जायचं नाही, आता प्रार्थना करायची नाही. आता काय प्रार्थना करायची नाही, आता बायबल वाचायचं नाही. आता काय वचन वाचायचं नाही, बायबल वाचायचं नाही. When we do like that, ज्याला आम्ही असं करतो, we are throwing our confidence. याचा अर्थ असा आहे आमची खात्री आम्ही सोडून देत आहे. You know what we need to throw? आपल्याला माहितीये का आम्ही काय टाकून द्यायचंय? आमचा शंका टाकून द्यायचा. आमची शंका टाकून द्यायची आहे, आमच्या भीती टाकून भीती द्यायची. टाकून द्यायची आहे, आमची निराशा टाकून निराशा द्यायची. टाकून द्यायची आहे. Don't throw your confidence in the Lord. परमेश्वरामधली आमची खात्री सोडून द्यायचं नाही. So when you give yourself to sin and sinful world, you're throwing your confidence in the Lord. आणि ज्या वेळेला आम्ही जे जग आणि जगातल्या गोष्टीसाठी सगळं काही करतो, त्यावेळेला आम्ही प्रभूमधली खात्री सोडून देतो. When you begin to join with the wrong things, with the wrong people, you're throwing your confidence. आणि जे चुकीच्या गोष्टी चुकीच्या लोकांबरोबर आम्ही करतो, ह्याचा अर्थ आमची खात्री आम्ही सोडून देत आहे. When you doubt, you're throwing your confidence. ज्याला आम्ही शंका बाळगतो, आम्ही आमची खात्री सोडून देत आहे. My brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो, today you no need to throw your confidence, but you need to throw something else. आम्ही आमची खात्री सोडून द्यायचं नाही, तर दुसरं काहीतरी आम्ही सोडून द्यायचंय. काही लोकांना गुटखा सोडून द्यायचा. काही लोकांना गुटखा सोडायचंय, काही लोकांना मावा सोडून मावा द्यायचा. सोडून द्यायचंय, काही लोकांना बाटली दारूची सोडायची आहे. बाटली सोडून द्यायचंय, काही लोकांना जुगार सोडायचे आहे. जुगार सोडून द्यायचंय. ते सोडा. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोडायच्या, पण तू प्रभू मधलं खात्री पण सोड. परमेश्वरामधली खात्री सोडायची नाही. Can we say hallelujah? Hallelujah. Now we need to listen 5 minutes. 5 मिनिटं आणखी आम्ही पाहणार. What to do in such situation? आणि अशा प्रसंगामध्ये आम्ही काय करायला हवं? Number 1, we read, do not throw your confidence. It has a great reward. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की आमची खात्री सोडून देऊ नका, त्याच्यामध्ये फलप्राप्ती आहे. Number 2, we need to do. दुसरी गोष्ट आम्ही करायची आहे. If you're going through a problem and a very difficult, challenging situation, circumstances in आणि your life, आमच्या जीवनामध्ये आम्ही आव्हान
हालेलुया. अरे जी प्रभु का मर्जी है वो करते चलो. परमेश्वराची इच्छा आहे तेच आम्ही करत राहायचंय. The success and prosperity will follow you. आणि मग जे यश आहे आणि उन्नती आहे ते आमच्या पाठीमागे येतील. येणार तुझ्या मागे. आमच्या पाठीमागे ते येतील. जिथं प्रभू आहे तिथं समृद्धी आहे. आणि जिथं परमेश्वर आहे तिथे समृद्धी आहे. जिथं अभिषेक आहे तिथं आशीर्वाद आहे. जिथं अभिषेक आहे तिथे आशीर्वाद आहे. So you do keep on doing the will of God. म्हणून आम्ही प्रत्येक समयी परमेश्वराची इच्छा पूर्ण करायची. You begin to pray, you begin to read the word, you begin to worship the Lord, you begin to thank Him, do the will of God. You see the things will begin to आणि आम्ही happen. प्रार्थना करायचंय, वचन वाचायचंय, देवाच्या ज्या गोष्टी, देवाच्या इच्छेच्या गोष्टी आम्ही करत राहायचंय. We need to be like a farmer. आणि आम्ही शेतकऱ्यासारखं असावं. You know the farmer when he saw the seed, आपल्याला माहिती आहे का, शेतकरी ज्या वेळेला बीज पेरतो he has a faith that this soil will give me the crop. आणि त्याला अशी खात्री असते की हे जे पेरलेले बीज आहे ते मला पीक देणार आहे. In the same way we should have confidence in God. अशाच प्रकारे प्रभूमध्ये आम्ही खात्री ठेवायला मी हवी. जे योग्य आहे ते मी करणार, प्रभू मला रिवॉर्ड जे देणार. योग्य तेच मी करणार, त्याचं प्रतिफळ परमेश्वर मला देणार आहे. Can we say amen? हालेलुया. My brothers and sisters, I want to encourage you माझ्या बहीण भावांना सूचन करू द्या. because time is up. I have to stop here. आणि वेळेअभावी आपण थांबणार आहे. Whenever in the Old Testament the people face the problems, जुन्या करारामध्ये ज्या वेळेला लोक संकटाला सामोरे जात होते, there were times where they could not able to handle. आणि असे प्रसंग होते जे त्यांची हाताळणी त्यांना करता येत नव्हतं. त्यांचं बुद्धी, ज्ञान, चतुर, अनुभव was not useful for them. आणि त्यांचं बुद्धी, चातुर्य हे त्यांचं कामी येत नव्हतं. त्यांचे मित्र, वशिला, knowledge, wisdom could not able to help them. आणि त्यांचं वशिला, मित्रमंडळी, ज्ञान हे काही त्याच्या कामी येत नव्हतं. There were problems, even their prayer, their spirituality could not able to help them. आणि त्यांची प्रार्थना, त्यांची आध्यात्मिकता देखील त्यांना मदत करू शकत For नाही. example, when there was a time when Shadrach, Meshach, Abednego was thrown into the fire of furnace, it was the end of everything of man, but God entered there. आणि असं त्यांना वाटलं की शद्रक, मेशक, अबेदनगोला इथपर्यंत परीक्षा झाली की त्यांना अग्नीच्या भट्टीत झोकून दिलं आणि त्यांना असं वाटलं की हे शेवटच होत आहे, पण परमेश्वर त्या ठिकाणी कार्यरत झाला. तुमचं सर्व संपू शकते, आमच्या दृष्टीनं सगळं काही संपलेलं आहे, न संपणारा माझा देव पण न आहे. संपणारा परमेश्वर अजून जिवंत आहे. तो माझ्यासाठी अद्भुत तो आहे. आमच्यासाठी अद्भुत कृत्य करणार आहे. जेव्हा if you see the Jonah's life, he was thrown into the sea. He thought my end has happened. आणि योनाला ज्यावेळेस समुद्रात टाकण्यात आलं त्याला असं वाटलं की आता माझा शेवटच झाला. But God had a fish to preserve. पण परमेश्वराकडे मोठा मासा होता की त्याला साठवून ठेवण्यासाठी. He knows how to deal with impossible आणि situations. जी अशक्य गोष्ट आहे त्याचे कसं त्याला तो आपल्याला बाहेर काढायचंय त्याला चांगलं ठाऊक आहे. Moses had all type of miracles. आणि मोशेने सगळे प्रकारचे चमत्कार केले. But when he stood before the Red Sea, पण ज्यावेळेला तांबडा समुद्रासमोर तो उभा all राहिला, his knowledge, experience was dead आणि there. त्याच्यात सगळं ज्ञान आणि जो अनुभव आहे त्या ठिकाणी मृत झालं. God parted the sea. पण परमेश्वराने तांबडा समुद्र देखील दुभांगला. What you cannot, God will do for you. आणि जे आम्ही करू शकत नाही ते परमेश्वर आमच्यासाठी करेल. Can we say hallelujah? आमेन. Come, let's all stand in God's presence. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण उभा राहूया.